जो जो येतो जन्माला त्या कुणास चुकला नाही. प्रेम असा हा भाव ज्याला कुणीच मुकला नाही. प्रेम लुटावे प्रेमाने, प्रेमच जतन करावे. कुणा साथीने जरूर ह्या प्रेमाच्या गावा जावे. असो इच्छा नसो तरीही कायम अथवा क्षणभर प्रत्येकाच्या नशिबी फुलतो प्रेमाचा गुलमोहर. तो केक घेतला ना? हो. तुमच्या मुलाला नक्की आवडेल. मला उद्या सांगा हा त्याला टेस्ट कशी वाटली ते. मी वॉचमनला देऊन मग रिक्षा पकडते. अहो ते पगारात काहीतरी गडबड झालीये. 1 दिवसाचा पगार कमी आलाय. आला नाही, दिलाय. म्हणजे मी तुम्हाला 1 दिवसाचा पगार कमी दिलाय. अहो पण का वहिनी? तुम्ही न सांगता 1 दिवस सुट्टी घेतली होती, त्याचा पगार कापला मी. मी उद्याच मीरा आंटीला काहीतरी नवीन आयटम करायला सांगणार आहे. पिझ्झा ते रात्रीपर्यंत टिकणार नाही. त्याच्यापेक्षा पनीर विथ बेसिल सॉस ते स्टार्टर्स मध्ये येतं. ओके इनफ. खाण्याच्या पदार्थांवरून चर्चा पुरे झाली. कदाचित उद्यापासून मीरा कामावर येणार नाही. हा तुमचा डब्बा, रुमाल, पाकिट, गाडीची चावी. कशाला एवढी धावपळ करतेस? आजपासून तू कामावर जाणार नाहीयेस ना? माहित नाही. माहित नाही? अगं, काल तर म्हणालीस की कर्णिंगबाईंकडे कामाला जाणार नाही. अहो हो, काल वहिनी बोलल्यानंतर मला तसंच वाटलं होतं. मी रात्रभर विचार करत होते, पण अहो, नक्की काहीच ठरवू शकत नाहीये मी. ठरवू शकत नाही म्हणजे काय? त्या कर्णिकबाई तुला नको तशा बोलल्या, तुझा अपमान केला तरी सुद्धा तू. अहो बरोबर आहे तुमचं बोलणं, पण बघा एकतर कर्णिकांकडे पगार चांगलाय, फार कामही नसतं, एकमेकांच्या सवयी माहीत झाल्या, शिवाय आपल्या इथून चालत जाण्याएवढंच अंतर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला तर यशचाही लढा लागलाय. अगं पण त्या कर्णिकबाईंचा तुझ्यावर विश्वास नाही असं तूच म्हणालीस ना काल. हो, त्यांच्या मते कामवाल्या बायका म्हणजे मालकाचा फायदाच घेणारा असतात असंच त्यांना वाटतं. पण मोलकर्णी म्हटलं की थोड्याफार फरकाने तशीच वागणूक मिळते हो. आणि त्यात आपलं धड शिक्षणही नाही आणि पैशाची गरज आहे म्हटल्यावर. अगं पैशाची गरज आहे म्हणून कोणी तुझा अपमान केला तरी सुद्धा तू. अहो तसा ते अपमान नाही करत माझा, म्हणजे कधी अपशब्द नाही की घालून पाडून बोलणं नाही. फक्त मी त्यांना काहीही सांगितलं ना तरी त्यावर त्यांचा विश्वासच बसत नाही. मग त्यांच्या वागण्याकडे दुर्लक्ष केल्यावर काम करता येणं शक्य आहे ना. म्हणजे तू कर्णिकबाईंकडे कामाला जाणार आहेस? मला नाही माहिती, गोंधळायला झालंय मला. कदाचित नाही पण जाणार, देईन त्यांना निरोप तसा. आणि तसंही वहिनी म्हणाल्या होत्या ना माझं मी बघेन म्हणून. हो मी म्हणलं होतं तसं. नो यू शुड नॉट. त्यांच्यासाठी नाही, आपल्यासाठी म्हणतोय मी. आणि अडचण आपल्यालाच होणार आहे ना. अरे अडचण होईल म्हणून वाटेल ते ऐकून घ्यायचं. अगं वाटेल ते काय, 1 दिवसाचा पगार काय फरक पडला असता आपल्याला? राजेश प्रश्न प्रिन्सिपल्सचा आहे. यात कसले प्रिन्सिपल्स? जरा प्रॅक्टिकल विचार कर ना. हे बघ मला दुसरा कुठलाही मार्ग दिसत नाही. तू प्लीज त्यांना कॉल करून इकडे बोलू. 1 मिनिट, आपण त्यांना कामावर ठेवलं, त्यांनी आपल्याला नाही. एक्झॅक्टली माय पॉइंट. जेव्हा आपण जॉब मध्ये रिझाईन करतो ना तेव्हा आपल्याला बॉस कंटिन्यू करायला सांगतो. तेव्हा आपण जॉब सोडलेला असतो, आपल्याला टर्मिनेट नसतं केलेलं. त्या जर आजपासून आल्या नाहीत तर यशचं काय होणार? हे बघ मी हाफ डे घेईन आणि यशला घरी आल्यावर जेवायला वाढीन, त्याला अभ्यासाला बसवीन आणि मग जाईन परत. किंवा मी वर्क फ्रॉम होम करते. आणि उद्या उद्या बघूया ना, पहिल्यांदा आजचं सॉर्ट आउट करूया.
ओके आय एम सॉरी राजेश. हे बघ मी हर्षच्या मम्मीला ऑलरेडी सांगितलंय आणि जाताना वॉचमनला पण सांगेन एखादी नवीन कामवाली असेल तर तिला प्लीज पाठव. हे बघ स्मिता, मी तुला जमेल तितकी मदत करायला तयार, बट यू जस्ट नीड टू सॉर्ट दिस थिंग आउट. भाव उलटा का पाडते साहेब? हा पण छान दिसतोय की बाळा. तुला सगळं छान दिसतं, पण तिथे शाळेत मला माझे फ्रेंड्स चिडवतात. बरं बाबा, परत पाडते भांग, ठीक आहे. आई हा? मला आवडला. आवडला? अरे पार्थ, अरे हळू सावकाश पडशील. काय करू, कामाची गरज तर आहे, पण वहिनींनी अपमान करणं हे सुद्धा पटत नाही. मीरा, अगं हायच नव कांता, ये ना. अगं जर एवढी साखर देतेस का? अगं मेहुणे आलेत, अचानकच आले बघ की. अगं काय कळलं नाही, काय नाही, आणि तसंच येऊन आलेत बघ आता. आणि नेमकी साखर संपली ग. देतेस का तेवढी साखर? सारखी सारखी फोन करते ही बाई, कशाला काय कळत नाही. आलेच मी. दर ग. थँक्यू बरं. बोलले ना मी तुम्हाला, मला नाही करायचं तुमचं काम. कशाला सारखं सारखं फोन करता हो तुम्ही? आपण नाही 4 बुकं शिकलो ग अशी. नाही बोलतायत आपल्याला असं इंग्रजी फाड फाड फाड. पण म्हणून काय आपल्याला मान नाही का काय? कांता अगं काय झालं, कोण होतं? अगं माझी मालकीन ती. त्या दिवशी बघ कप फुटलं माझ्या हातातनं. कसली फडा 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 बोलली ग ती. तिथल्या तिथं तिला सांगितलं मला नाही करायचं तुमचं काम. आपल्याला काय ग 50 कामं मिळतील की. आपला मान सोडून कशाला काम करायचं यांचं? बर चल जाते मी. अगं मेहुणे वाट बघत बसले असते, उगाच त्यांना वाट बघायला लावायला नको नाही का. चल. खरंच आहे, आपण आपला मान सोडून कशाला काम करायचं. OTP प्लीज मॅडम. सेवन 653. आता या मीराताई का कॉल करताय, आणि नेमकं तेही यांच्याच मिस्टरांसमोर. येत नाही सांगायला ते कॉल करून काय फायदा आहे का? मला तर वाटतं नक्कीच आतापर्यंतचा पगार मागायला कॉल केला असणार यांनी. यांना पैशाशिवाय दुसरं काही सुचतं का कधी? हे बघा. हॅलो मम्मा. यश, मम्मा मला मॅथ्सच्या स्पेशल एक्झाम मध्ये ना A ग्रेड मिळालं. A ग्रेड. A ग्रेड. यस. दॅट्स अ ग्रेट न्यूज. कॉंग्रॅट्स. पण यश तू कुठून बोलतोयस? अजून कुठून बोलणार? घरून. पण मग तू मीरा आंटीच्या फोनवरून कसा कॉल केलास? अगं हो, अगं तीच म्हणाली ना गुड न्यूज आहे म्हणून पहिला मम्माला कॉल करून सांग. मम्मा मम्मा मला गिफ्ट हवंय. संध्याकाळी ऑफिस मधून येताना काहीतरी घेऊन ये. ओके, इन्स्टेड ऑफ दॅट मी जर लवकर घरी आले तर विल दॅट बी युअर गिफ्ट? आलेच मी लवकर. आंटी
मम्मा असं का म्हणाले असेल की मी घरी लवकर आले तर? आय थिंक मम्माला काय आणायचं नसेल ना म्हणून. नाहीतर मम्मा घरी लवकर येणार. नो वे. यायचंच होतं तर मेसेज किंवा फोन करायचा ना. माझी खेप तरी वाचली असती. लुक ॲट इट. फुल करेक्ट. आपण जे सोडवलेलं ना त्यात सर्व आले. यश वा. आणि मॅडम काय म्हणाला माहितीये का? काय? तुझं मॅथ्स मध्ये फ्युचर आहे. हो यश गुड बॉय. खरं म्हणजे माणसं चांगलीच असतात. परिस्थिती त्यांना चुकीचं किंवा वाईट बघायला लावते. आता समजलं मी तुला मॅथ्सची स्टडी का घ्यायला सांगतो ते. हो हो समजलं समजलं. गुड बॉय. वहिनी, हा जेवला नसला तर डबे द्या. जेवण गरम करून आणते. वा गुड बॉय. एक पडला. अरे बापरे, वाव. हो 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 पार. अरे हळू पार. केवढा खुश झाला तो. काय करताय? पार्थ येईल ना. तर असू दे ना. मीरा, तुला आज बऱ्याच दिवसांनी मी हसताना पाहिलं. मनापासून हसतेस तू आज. तू आनंदित आहेस ना, म्हणजे अख्खं घर आनंदित आहे. अहो, आपलं घर नेहमी असं हसतं खेळतं आनंदी राहावं म्हणून तर मी इतका प्रयत्न करत असते. माहितीये मला. हे मीरा, कर्णिकांच्या कामाचं टेन्शन तुझ्या चेहऱ्यावर दिसत नाही याचा अर्थ त्यांनी त्यांचं वागणं बदललेलं दिसतंय. नाही, त्यांचं वागणं बदललं की नाही मला माहित नाही, पण मी त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही असं ठरवलंय आता. छान. पण मीरा, कर्णिकांचं काम न सोडण्याचा जो निर्णय तू घेतलाय तो तुझ्या मनाला पटलाय ना? विचारपूर्वक घेतलेस ना हा निर्णय? फार विचार करायला वेळ कुठे असतो आपल्यासारख्यांकडे. एक दिवसाची सुट्टी सुद्धा परवडत नाही आपल्याला. मग म्हटलं जाऊ दे, कशाला विचार करा. आणि शेवटी काम ते कामच आहे. मग ते कर्णिक वहिनींकडे करा काय किंवा दुसऱ्या कुणाकडे करा काय. हा, पण मीरा, फक्त पैसे मिळवण्यासाठी कुठलेही काम मनाविरुद्ध करू नकोस. आणि तुला काम मिळणार नाही असं नाही ग. हो, मी निर्णय घेतलाय आता. आता नाही विचार करायचा. मी करणार नाही, तुम्हीही करू नका. हं? दादा, तुम्ही आज यावेळी घरी? अहो, बरं वाटत नाहीये का? सर्दीने डोकं धरल्यासारखं झालं. डोकं दुखतंय. अहो, मग औषध घ्यायचं ना, बरं वाटलं असतं. नाही घेतो.
दादा थँक्यू. तुम्हाला गरमागरम सूप करून देऊ का? पोटात काही गेलं तर जरा बरं वाटेल. नाही, मी औषध घेतल्यानंतर झोपून जाईल. बाय द वे थँक्यू काळजी घेतल्याबद्दल. त्याआधी सूप घेतलं असतं तर जरा बरं झालं असतं. दादा मी यशला घ्यायला जाते हा स्टॉपवर. हो, एक मिनिट. हा? माझी ही बॅग आहे ना, त्या वॉचमॅनला जरा द्याल का? तो जर नाही म्हणाला ना तर कोपऱ्यावरच्या कचऱ्या डब्यात टाका. बर. सकाळी टाकायची राहिली. दादा हा, मी ही बॅग माझ्या नवऱ्यासाठी नेली तर चालेल? तुम्ही न्याल? नाही म्हणजे तुम्हाला जुनं वापरलेलं चालत नाही ना. मागे तुम्हाला जुन्या वस्तू दिल्या होत्या आणि ते तुम्ही नाकारल्या. तुमच्या असल्या वागण्याने स्मिता किती हर्ट झाली होती तुम्हाला कल्पना तरी आहे? दादा माझ्यासाठी किंवा माझ्या नवऱ्यासाठी वहिनींनी काही दिलं तर मी त्याला कधीच नाही नाही म्हटलं. अहो तुमच्याकडे कामाला लागले तेव्हा वहिनींनी त्यांचे जुने ड्रेस दिले होते, घेतले की मी ते. तुमचे जुने शर्टही दिले होते माझ्या नवऱ्यासाठी, तेही मी घेतले. पण त्यांनी माझ्या मुलासाठी वापरलेल्या वस्तू दिल्या, त्याला मी नाही म्हटलं. आणि मी वहिनींना तशी कल्पनाही दिली होती की मुलासाठी जुनं शिळं काही नेणार नाही म्हणून. बरोबर की चूक मला माहित नाही, पण जुन्या पाण्या गोष्टी वापरल्या ना की डोक्यात मेंधे पण बसतं. आणि आम्हाला आमच्या मुलात ते येऊ द्यायचं नाही. मीराचं म्हणणं चुकीचं नाहीये. अहो हम्म, तुम्हाला सांगायचंच राहिलं बघा. काय ते? अक्काच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका आली. आता म्हणू नका माझ्या मायाची धडा आमंत्रणही करत नाही. बरं, लग्न कुठे आहे? मुंबईत आहे की मुंबईच्या बाहेर? असं काय करताय? बोलले होते की मी तुम्हाला कर्जतला लग्न आहे म्हणून. हा. अरे देवा, काय अहो गुरुवारी आहे लग्न, पारची शाळा. असं ते सुट्टी घेईल तो, नाहीतर एक दिवस शाळेत गेला नाही तर त्याचे मार्क्स कमी होणार आहेत का? अहो पण मलाही सुट्टी नाही मिळणार. रविवारी त्यांना एक्स्ट्रा काम असतं म्हणून तुला सुट्टी नाही. इतर दिवशी यशची जबाबदारी तुझ्यावर असते म्हणून तुला सुट्टी नाही. मीरा, यश त्यांचा मुलगा आहे, पण तू अशी वागतेस की जणू तो मुलगा त्यांचा नसून तुझाच मुलगा आहे. मुलगा त्यांचा आहे पण जबाबदारी माझी आहे. मीरा आंटी कशी नाही आली आज? नेहमी तर बसच्या आधीच येऊन उभी असते, अजून कशी नाही आली? माझे सगळे फ्रेंड्स पण गेले, काय करू? जाऊ का? नको, उगाच चुकामुक झाली तर. थांबतो थोड्या वेळ. वॉचमैन अंकल, क्या बेटा? आपका फोन दो ना, मामा को कॉल करना है. बेटा मेरे मोबाइल में इतना बैलेंस नहीं है. तो फिर मैं मिस कॉल देता हूँ. ठीक है बेटा.
मिस कॉल देतात लोक. अननोन नंबरवरून लोक मिस कॉल काय देतात? गॉड नोज. मम्मा का फोन आहे का? हाँ ठीक है बेटा. कोण हवंय? हॅलो मम्मा, मी यश बोलतोय. आज मीरा आंटी आली नाही. व्हॉट? यश यश तू तू कुठून बोलतोयस? तू रस्त्यातल्या कुणाच्या तरी फोनवरून? मम्मा रिलॅक्स. हा नंबर वॉचमॅन अंकलचा आहे. मी आपल्या घराजवळ आलोय. एकटा? अरे यश तू. हे बघ मम्मा, मी घरी एकटा आहे ना, इतका मोठा झालोय हा. यश हे बघ, तू एवढा मोठा झालेला नाहीयेस. मला सांग, आणि तू कुठेस? कुठल्या फोनवरून फोन केलास तू? हा वॉचमॅन अंकलचा नंबर आहे. मी आपल्या घराकडूनच बोलतोय. यू शुअर मीरा आंटी तुला पिकअप करायला नाही आली? ऑफकोर्स मम्मा, बट डोंट वरी, मी घरी जातोय. तुला कळवलं नसतं तर तू चिडली असती, म्हणून तुला कॉल केला. आणि हो मम्मा, गॅस लायटर ओके आहे ना आता? नाही तर मॅच बॉक्स कुठे ठेवला सांग ना, मी माझं जेवण गरम करून घेईन. नाही नाही यश, हे बघ, तू तू गॅस जवळ अजिबात जायचं नाहीयेस. मम्मा, मला भूक लागलीये. मला येतं करता. शिवाय मी आंटीला करता नाही पाहिलंय. यश, मी तुला नाही म्हणलं ना. हे बघ, तू मला 5 मिनिटं दे. मी मीरा आंटी कुठे ते बघते एकदा. आणि समजा मीरा आंटीचा फोन नाही लागला तर काय मी उपाशी राहू? प्लीज मम्मा, मला येतं करता. यश, तू मला टेन्शन देऊ नकोस प्लीज. हे बघ, मी आता कॉन्टॅक्ट होतोय का बघते. नाही झाला तर मी डॅडला यायला सांगते, ठीक आहे? ओके. आणि हे बघ, घरी गेलास की दार आतून लावून घ्यायचं. कोणी बेल मारली तरी दार उघडायचं नाही. डॅड येणार असेल तर मी डॅडला सांगते की हाक मारल्यावरच दार उघडेल. यश, डॅडचा आवाज ऐकल्याशिवाय दार उघडायचं नाही. ओके मम्मा, आता मी ठेवतोय. टेक केअर. काय बाई आहे ही? इट्स टू मच. फोन पण उचलत नाहीये. हा तिला काढूनच टाकते. वहिनी हो, माझं एकदा ऐकून तर घ्या. तुमचं ऐकून घेऊ? ज्या बाईने माझ्या मुलाला रस्त्यावर सोडून दिलं तर तिचं ऐकून घेऊ मी? यश आज किती वेळ उन्हात उभा होता माहितीये तुम्हाला? रस्ता क्रॉस करताना कुठे पडला असता, जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर? तुमच्या जीवावर माझ्या मुलाला मी सोडून जाते आणि तुम्ही हे असं वागता माझ्याशी? किती हवालदिल झाला होता यश, माहितीये का तुम्हाला? वहिनी मी काय तुम्ही म्हणते, एक शब्द बोलू नका मीराताई. तुम्ही येणार नसताय माहिती असताना तेव्हा आम्ही काही ना काहीतरी करून ऍडजस्ट करतो. पण मुळात तुम्ही येणार नाहीत हे सांगायची पद्धतच नाही तुमच्यात, म्हणून मी इन्सिस्ट करत असते. न सांगता सुट्टी घ्यायचीच नाही. आज राजेशला किती लांबून घरी यावं लागलं माहितीये? आणि नशीब तो आला म्हणून. नसता आला तर यश दिवसभर उपाशी राहणार होता तुमच्यामुळे. आज माझी ऑफिसमध्ये इतकी महत्वाची मीटिंग होती, पण राजेश घरी पोहोचेपर्यंत माझं लक्षही लागत नव्हतं मीटिंग मध्ये. मुलाला घरी सोडून जाताना जीवाचे काय हाल होतात हे तुम्हाला काय करणार मीराताई? पण मी न येण्यामागचं कारण तर ऐका. कारण हजार आहेत तुमच्याकडे मीराताई, पण तुम्ही फोन पण नाही केला साधं कळवायला. मी फोन केला होता वहिनी, तुम्ही नाही. कधी केलात? संध्याकाळी. आणि संध्याकाळी फोन करून काय मी तुमचं सगळं ऐकत बसायचं होतं? आमची गरज संपल्यावर. माणूस मेल्यावर पाणी पाजण्यात काही अर्थ नसतो मीराताई. आमचा यश एकटा होता तेव्हा मी तुम्हाला 100 फोन केले होते, पण तुम्हाला एक फोन उचलायची फुरसत नव्हती. यशला त्रास होऊ नये म्हणून मी तुम्हाला कामावर ठेवलं होतं, पण जर त्यालाच त्रास होणार असेल तर माझं म्हणणं तुम्ही. बास. उद्यापासून कामावर याची काही गरज नाही आणि मला फोनही करू नका. तुमचे जे काही पैसे झाले असतील ते मी वॉचमनकडे देते, त्याच्याकडूनच घ्या. ठीक आहे, नाही येणार मी उद्यापासून. पण मी का येऊ शकले नाही याचं कारण तुम्हाला ऐकावंच लागेल वहिनी. तुम्हाला ऐकायचं नसलं तरीही. उशीर होऊ नये म्हणून मी जरा लवकरच निघाले घरातून, आणि अचानक काकी काकी काकी, तुमचा पाय पडला. त्याला खूप लागलंय. काय? खूप रक्त येत आहे. कुठे? तो बघा तिथे. चल. चला.
पार्थ ए पार्थ पार्थ ए बाळा डोळे उघड ना पार्थ पाणी आणणार आहे कोणीतरी पार्थ ए बाळा सोन्या हे डोळे उघड ना पार्थ काय झालं कसं लागलं त्याला तो धावत धावत आला आणि कट्ट्याला आपटून पडला. ए, पाणी दे पाणी दे पार्थ ए पार्थ डोळे उघड बाळा रिक्षा पटकन ए पार्थ डोळे उघड ना सोन्या पार्थ ए बाळा डोळे उघड ना चला लवकर चला पार्थ ए पार्थ हो धावत पडत त्याला डॉक्टरकडे नेलं पट्टी झाली इंजेक्शन दिलं पण पार्थ डोळेच उघडत नव्हता बहिणी मला काहीच सुचत नव्हतं तो डोळे उघडेपर्यंत मी सारखी देवाचा धावा करत होते कसली शुद्ध नव्हती हो मला बहिणी हो पण माझा एक फोन तरी रिसीव्ह करायचा ना. अहो पार्थला उचलताना फोन कुठं पडला माझंच मला माहित नाही त्याला हॉस्पिटलला नेलं त्याच्या बाबाला फोन करायचा होता बघते तो फोन नाही जवळ त्यांचा नंबर पाठ होता म्हणून केला त्यांना फोन तुमचा नंबर नाही हो पाठ मला नाही तर तुम्हालाही केला असता फोन भली माणसं आहेत आमच्या चाळीतली कोणीतरी फोन उचलून ठेवला म्हणून मिळाला तरी पार्थला घेऊन घरी आले तेव्हा फोन मिळाला आणि तेव्हापासून सारखी तुम्हाला फोन करते पण तुम्ही तुमचा निरोप मिळाला ताबडतोब घरी या अहो लेकराला तसंच सोडून आलीये तुम्हाला भेटायला पार्थ आमचाही एकुलता एकच आहे हो मी सुद्धा कामावर येताना मनावर दगड ठेवून येते लेकराला सोडून येताना वहिनी देव करो तुमचा यश कायम हसता खेळता सुखी राहो पण उद्या त्याच्या बाबतीत काही झालं तर तुम्ही नाही का हो कामधाम सोडून धावत पळत येणार त्याच्यासाठी तुम्ही लेकाच्या काळजीपोटी चिडलात चिडून बोललात तुम्ही रागावलात त्याचं वाईट नाही वाटलं वहिनी मला पण तुम्ही साधं माझं म्हणणं नाही ऐकून घेतलं तो त्याचं वाईट वाटलं तुमचा माझ्या बोलण्यावर विश्वासच नसेल ना तर मलाच काम नाही करायचंय तुमच्याकडे आणि वहिनी मला तुमचे पैसे नको हॅलो हॅलो मी राजेश बोलतोय राजेश करणे दादा बोला ना नाही तुमचा मुलगा पडला आणि त्याला खूप लागलं मी असं ऐकलं कसा आहे तो आता हा बरा आहे तो हे बघा त्याच्या औषध पाण्यासाठी तुम्हाला काही लागेल तर तुम्ही मला नक्की कॉल करा नाही नको आहेत आमच्याकडे पैसे आणि तो बरा होईपर्यंत तुम्ही त्याच्या जवळच राहा काळजी घ्यायला हवी ना आणि तुम्ही 10-15 दिवस नाही आला तरी चालेल आम्ही काय तुमचा पगार नाही कापणार आहोत तुम्हाला वहिनी बोलल्या नाहीत का तुमचं काम मी सोडलंय हो ती बोलली मला पण मी तिच्या वतीने तुम्हाला सॉरी बोलतोय झालं गेलं सगळं विसरून जा प्लीज आमचं काम सोडू नका जाऊ तुम्ही सोडून झालंय दादा हे बघा यशला तुमची फार सवय लागली आहे हा मग दुसऱ्या कामवालीची होईल की सवय तो तुम्हाला कामवाली नाही समजत तो तुम्हाला आंटी म्हणतो आणि आमच्यावरचा राग प्लीज तुम्ही त्याच्यावरती नका काढू यशवर मी कधीच कोणाचाच राग नाही काढू शकत पण दादा कधीतरी घेतलेल्या निर्णयावर ठाम राहणं चांगलं असतं ठीक आहे हा तुमचा फायनल डिसिजन आहे बाकी तुम्ही सगळं जे काय ठरवलं ठेवतो मीरा त्यांनी स्वतःहून तुला फोन केला
तेव्हा मला असं वाटतं की तू जास्त ताणून धरू नये. स्मिता, तुला तिच्या कामाबद्दल काही तक्रार आहे का? कामाबद्दल मी कुठे काय म्हणलं? अगं मग कशाला आपल्याला नवीन कामवाली बाई बघायची गरज आहे? अगोदर नवीन बाई येणार, मग तिला घरचं सगळं काम समजवायचं, यशला तिच्याशी ऍडजस्ट करायला लावायचं, हा, आणि योग्य बाई सापडेपर्यंत तुला किंवा मला सारखं घरी ये जा करावी लागणार. अरे पण म्हणून मी तिचे टँट्रम सहन करू? हा स्ट्रेस नाही आता. स्मिता, बी रिझनेबल. कधी कधी काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलेलं चांगलं असतं. उगाच इश्यू नको बनूस ना त्याचा. म्हणून मी तिचे टँट्रम सहन करू? हा स्ट्रेस नाही आता. स्मिता, बी रिझनेबल. कधी कधी काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलेलं चांगलं असतं. उगाच इश्यू नको बनूस ना त्याचा. मी इशू बनवते? हे बघ स्मिता, आपल्या ऑफिसमध्ये पण विचित्र स्वभावाचे लोक असतात. तेव्हा आपण काय करतो? आपण त्यांना इग्नोर करतो, राईट? ओके फाईन. आता इग्नोर कसं करू हे तूच मला सांग. हे बघ स्मिता, ती फार हर्ट झाली आहे आणि मला असं वाटतं की जर तू सॉरी बोललीस ना तर ती अडून धरणार नाही. सॉरी म्हणाले की मी आय मीन मी मेसेज केला होता तिला आणि माझ्या वतीने तूही बोललास ना. अगं स्मिता, माझं माफी मागणं वेगळं आणि तुझं सॉरी बोलणं वेगळं. राजेश प्लीज, तिला असं वाटतंय की मी नमतं घ्यावं. इतका ऍटिट्यूड आहे ना त्या बाईमध्ये, आणि कुठल्याही कामवालीमध्ये एवढा ऍटिट्यूड असणं काही बरं नाही. मला असं वाटतं की तू स्वाभिमान आणि ऍटिट्यूड मध्ये गल्लत करतेस. अगं एकदा बास, खूप झालं डिस्कशन. बऱ्याच लोकांना सांगून ठेवलंय मी, 1-2 दिवसात मोलकरीण मिळेल आपल्याला. आणि मोलकरीण मिळणं हा काय मोठा टास्क नाहीये. अगं स्मिता, आयुष्य, तू घरून काम करू शकशील? घरी थांबण्याशिवाय काही ऑप्शन आहे का? यश घरीच आहे. त्याचं लंच, त्याचा होमवर्क, हे सगळं तुला करायला जमणार आहे? नाही ना. म्हणूनच मला थांबायला लागेल. आणि आज 2-3 कामवाले येणार आहेत, तो त्यांच्यापैकी कोणाला तरी एकीला मला शॉर्टलिस्ट करावंच लागेल. निघू मी लवकर. हॅलो, हा राजेश. राजेश मी तुला नंतर फोन करू, मला पटकन जायचं यशला पिकअप करायला. ठीक आहे, चल चल, बाय बाय. पार्थ, पार्थ, अरे चला आवरून घे. किती वेळ लावतोयस? वाजले किती बघ.
काय करत असेल यश? करमत असेल का त्याला? इतकी सवय झाली त्याला माझी, कसा राहणार आहे माझ्याशिवाय तेच कळत नाही. यश प्लीज आधी दूध पिऊन घे पटकन. प्लीज ऐक बाळा, ऐक चल लवकर. अरे, पकडून दाखवा. नाही पकडून नाही. काय पकडून दाखव? आपण खेळायला बाहेर जाऊ ग्राउंडवर. तुला जायचं की नाही खेळायला मित्रांबरोबर? नाही, दूध पिऊन घे पटकन. तुझा आवडता ब्रेकफास्ट चल पटकन. चल 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 लवकर. ऐक माझं. यश यश चल लवकर दूध पिऊन घे. आई आई पार्थ आलास तू? आई तुला यश दादाची आठवण येते? नाही बाळा, चल दूध पिऊन घे. मी का अडकते त्या घरात? का विचार करते इतका? वहिनी त्यांचं काय ते बघून घेतील ना. सो कसं चाललंय तुझं इंटरव्ह्यूज? अगं कामवाली बाईंचे इंटरव्ह्यूज. ओ अमेझिंग. एक से एक नमुने असतात रे. एका बाईने मला सांगितलं दुपारचा 1 तास मी काहीही काम करणार नाही. का? हो, कारण तिचा 1.5 तास सिरियल बघण्याचा वेळ असतो. तिने मला हेही विचारलं की तुमच्याकडे LED आहे का LCD टीव्ही आहे? काय म्हणतेस खरंच? मी तिला म्हणलं की हे बघ, तुला टीव्हीच बघायचा असेल ना तर बाई तू घरी बसून टीव्ही बघ, कामावर कशाला येतेस? दुसऱ्या बाईनी तर कामाची लिस्टच लावली. मुलांना बसमधून उतरवणे, त्यांचं सामान आवरून ठेवणे, त्यांच्यासाठी जेवण बनवणे आणि त्यांना जेवायला वाढणे. जेवण वाढणं पण एक काम असतं का? हो मग, पोरांना जेवायला वाढताना मागं मागं फिरायला लागतं आणि मागं फिरून फिरून दमाला होतं. हसतोस काय राजेश? डिक्टो असंच बोलली ती. एकीने तर विचारलं तुमच्याकडे किती पोळ्या खातात? स्मिता, हं? तुझं हे मिशन कामवाली बाई ना, मला नाही वाटत की सक्सेसफुल होईल. तू एक काम का नाही करत? तू मीरालाच परत का नाही बोलत? हॅलो. मिसेस कर्णिक, उद्या तासभर लवकरच या ऑफिसला. पण सर, आठवडाभरासाठी मी वर्क फ्रॉम होमची फॅसिलिटी घेतली आहे आणि आपलं या विषयावर बोलणं झालंय आधी. तुम्ही कामात एफिशियंट आहात. इतर वेळी तुमची वेळेबाबत तक्रार नसते म्हणून मी काही दिवसासाठी कन्सिडर केलं होतं. आम्ही तुम्हाला आमचं काम करण्याचे पैसे देतो, ऑफिसच्या वेळेत घरच्या कामाचे नाही. आणि हे बघा, काम आमच्या पद्धतीने झालं पाहिजे. डेडलाईन्स असताना घरी बसून काम करायचं असेल तर तुम्ही दुसरा जॉब शोधू शकता. चल येतो मी. पार्थ चल बाळा, आवर पटापट. हा, मलाही जायचंय कामावर. यश दादाच्या घरी? नाही, दुसरीकडे. आणि ऐक बाळा, मी ज्योतिताईला सांगितलंय ते थांबेला तुझ्यासोबत थोडा वेळ. चालेल. तुझे बाबा विसरले वाटतं काहीतरी. गाडीची चावी. आता काय विसर. या ना. जा बाळा, ताईला सांग आईने तुला तिच्याकडेच बसायला सांगितलंय. जा पार्थ, मी नंतर तुला हाक मारे ना बाळा. हळू.
पूजाताई सॉरी. वहिनी, एक मिनिट. तुम्ही जर मला परत बोलवण्यासाठी आला असाल तर आता आधी माझं ऐकून घ्या. हो, मान्य आहे मी एक मोलकरीण आहे. तुमच्यापेक्षा कमी दर्जाचं काम करते, पण काम कमी दर्जाचं असलं म्हणून माणसाचा दर्जा कमी होत नाही ना. हो, तुम्ही तुमच्या घरासाठी नोकरी करता तसंच मी तुमच्याकडे नोकरीच करते. तुमच्या नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला कितीतरी सोयी मिळतात. वाटलं तर घरून काम करता, अर्ध्या दिवसानं घरी येता, आजारपणाच्या रजा मिळतात, औषध पाण्याचा खर्च मिळतो, अजून काय काय. हो, पण यातल्या किती सोयी तुम्ही तुमच्या मोलकरणीला देता. तुम्हाला रविवारची सुट्टी तर असतेच, पण त्याचबरोबर हक्काच्याही सुट्ट्या असतात. पण मोलकरणीच्या सुट्ट्या, अहो साधी एक सुट्टी मागितली ना तुमच्याकडे लगेच कपाळावर आठी पडते तुमच्या. मोलकरणी कधी आजारी असेल, खोकत शिंकत असेल तर बाई राहू दे, आज नको कपडे धू किंवा नको लादी पुसू असं कधी म्हणता का तिला. हो वहिनी, अहो तिलाही घर आहे, घरच्या अडचणीत, हे का विसरता तुम्ही. आणि वहिनी, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोलकरीण सुद्धा एक आई असते हो. जेवढी माया एक मालकीण तिच्या लेकराला लावते ना, तेवढीच माया एक मोलकरीण पण तिच्या लेकराला लावते. कारण शेवटी आई ही आई असते हो. या सगळ्याची जाणीव नसते का हो तुम्हा लोकांना. मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे, म्हणूनच मी इथे आली आहे, फक्त तुम्हाला सॉरी म्हणायला. मी अजिबात असं म्हणत नाही की तुम्ही कामावर या. तुम्ही आलात तर मला आवडेलच, आणि सगळ्यात जास्त आनंद तर यशला होईल. त्यामुळे कामावर यायचं की नाही ते तुम्ही ठरवा. आणि हो, बाय द वे, हे मी एक छोटंसं गिफ्ट आणलंय तुमच्या मुलासाठी. नाही, हे नवीन आहे, कोणी वापरलेलं नाहीये. मी खास तुमच्या मुलासाठी आणलंय. घ्या ना. वहिनी, आज यशला आणायला मी जाईल.